गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यात पाऊस आणि मिरची भजी हे आपलं खूप जुनं असं कॉम्बिनेशन आहे पहिल्यापासूनचं. चला तर मग सुरू करूयात. आज आपण बनवणार आहोत मिरची भजी. तर इथे मी भजीची जी जाडी मिरची असते ती घेतलेली आहे. बेसनचं पीठ, मीठ, लाल तिखट, हळद घेतलेली आहे आणि ओवा घेतलेला आहे आणि जिरा पण घेतलेला आहे आणि इथे घेतलेलं आहे मी शेंगदाण्याचं कूट आणि मीठ घेतलेलं आहे. ह्या मिरच्या थोड्याशा जास्त दिवस झाले होते आणि मला बनवणंच झालं नाही, त्यामुळे थोड्याशा कलर चेंज झालेला आहे. जास्त काही फरक पडलेला नाही आहे. देठं फक्त सुकलेली आहेत. तर आता आपण ही अशा प्रकारे मध्यभागून कट करून घेणार आहोत. सगळ्या मिरच्या मी अशा प्रकारे कट करून घेते. तर अशा प्रकारे आपण मिरची कट करून घेतलेली आहे. आता आपण बेसनच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात, लाल तिखट, हळद आणि हातावरती चोळून असा ओवा टाकणार आहोत. आता हे आपण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता बेसनच्या पिठाचं प्रमाण आपण इतपत ठेवलेलं आहे. बघू शकता तुम्ही, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम असं ठेवलेलं आहे. तर आता आपण यामध्ये जिरा टाकूयात आणि खाण्याचा थोडासा सोडा टाकूयात. अगदी चिमूटभर असा सोडा टाकलेला आहे मी खायचा. आपण हे परत मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे. आणि इथे आपण शेंगदाण्याचं कूट आणि मीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकूयात आणि हे परत मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे. आता आपण जे भजीची मिरची कट करून घेतलेली आहे त्यामध्ये असं भरणार आहोत अशा प्रकारे. आता मी सगळ्या मिरच्या अशा प्रकारे भरून घेते. या सारणामुळे भजीला खूप छान टेस्ट येते. तर अशा प्रकारे मी सगळ्या मिरची अशा भरून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या बेसनच्या पिठामध्ये डिप करूयात आणि एकदम असं कडकडीत तेल गरम झालेले आहे त्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही, एकदम छान अशा आपल्या हॉटेलसारख्या मिरची भजी दिसत आहेत आणि खायला पण तेवढंच टेस्टी. अशा प्रकारे मी मिरची भजी तळून घेतलेली आहेत. बाकीची पण मिरची भजी मी अशाच प्रकारे तळून घेते. बघू शकता तुम्ही, इथे मस्त अगदी हॉटेलसारखी मिरची भजी दिसत आहेत आपल्याला. तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा प्रकारे. मस्त एन्जॉय करा पाऊस आणि मिरची भजी. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात पुढच्या असंच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.